आयुष्य फार थोडे माईबा आणि एकदाच इतकं चांगलं जगण्याचा प्रयत्न करा। जिंदगी कुछ इस तरह से जिन्हें का ढंग पाली आहे मैंने, किसी को माफ किया तो किसी से माफी मांग ली है मैंने। काहींना क्षमा मागत चला, तुम्ही ज्यांचे अपराधी त्यांची क्षमा मागा, जे तुमचे अपराधी त्यांना क्षमा करत चला। आयुष्य फार थोडे, काही लागत नाही। एक पवित्र गळ तुळशीची गायात माळ घाला। लोक म्हणतात मनाची माळ घातली ना, तुळशीची माळ। मी सौभाग्यवती आहे असं म्हणण्याचा अधिकार त्या बाईला आहे जिच्या गळ्यात मंगळसूत्र, पायात जोडवी, कपाळाला कुंकू आहे। कुंकवा नाही ठावन म्हणे मी आहे व। साधू संताची काय गोड भाषा आहे माईबा। मी सौभाग्यवती आहे असं म्हणण्याचा अधिकार तिला आहे जिच्या गळ्यात मंगळसूत्र आहे। तसं मी माणूस म्हणण्याचा अधिकार त्याला आहे ज्याच्या गळ्यात पवित्र तुळशीची माळ आहे। या पुढचं तर वेगळं लागतं बरं का गोपाळ भाऊ। संप्रदायात संप्रदाय, वारकरी संप्रदाय, संप्रदायात संप्रदाय, वारकरी संप्रदाय। वारकरी संप्रदायाचं नाक आहे विना। परम आदरणीय भागवताचार्य रामेश्वर महाराज सवनी यांचं नाव घेते। सर्वांनी एकदा प्रेमाने फक्त विठ्ठल विठ्ठल म्हणा। विठ्ठल हिऱ्या मोत्यानं सजला जातो श्रीमंताचा बालाजी, हिऱ्या मोत्यानं सजला जातो श्रीमंताचा बालाजी, पण बेला फुलात होतो माझा विठोबाराजी। काय मागितले त्यानं आपल्याकडे? देह मिळाला, इतकं चांगलं जगायचं, पुन्हा येईन नाही, आता भेटला याच्यात नीट राहील, आता भेटला ना इतकं चांगलं जगा। मनुष्य देह अतिशय दुर्लभ आहे। दुसरा मुद्दा समोर घ्या, मुमुक्षुत्व। परमार्थाला जन्माला सगळी माणसं म्हणून येतात, पण सगळीच काही परमार्थाला लागत नाही। पारमार्थिक माणूस होणं ही गोष्ट अतिशय दुर्लभ आहे, त्यात त्याला मुमुक्षुत्व अवस्था प्राप्त होणं। मनुष्याणाम सहस्रेषु कश्चित् यतति सिद्धये यततामपि सिद्धानाम कश्चिन् मां वेत्ति तत्वतः। जन्माला हजारो येतात, पण परमार्थाला एकदाच लागतो, एखादाच। बरं, परमार्थालाही हजारो लागतात, पण त्यात परमात्मेची प्राप्ती एखाद्यालाच होते। ज्ञानोबा याही पुढचे ज्ञानोबा म्हणतात की परमात्मा तुझं काहीतरी चुकतंय। अस्तेच्या महापुरी रिगता ती कोटीवरी, परिप्राप्तीच्या पैल तिरी विपाईला निघे। कोट्यामध्ये एखाद्याला फक्त तुझी प्राप्ती होते। काय आहे ना, परमार्थाला तुम्ही जर लागलात तर नावं ठेवणारे अनेक आहेत, त्यात महिला असतील, पुरुष असतील। कधी महिलांना घरातून पतीचा विरोध होतो, कधी बायकोला नवऱ्याला कधी बायकोचा विरोध होतो, कधी गावकऱ्यांचा विरोध होतो, टाळकुटे। अजूनही अंधश्रद्धा निर्मूलवाल्याचं वाक्य आहे, ते टाळकुट्यांनी महाराष्ट्र निबळट करून टाकला। मला त्याविषयी सुद्धा वाद घालायचा नाही, कारण माझा मुद्दाच नाही येतो। अनेक संप्रदायाला नावं ठेवणारी लोक जन्माला आली, जिथं साधू संताला नावं ठेवणारी। ज्ञानोबारायांनी रेड्याच्या मुखातून वेद बोलवले, हे कित्येक रेड्यांना पटत नाही, पण हे असे हजारो रेडे बोलते केले। ही क्रांती काय कमी झाली का? आतापर्यंत रेडेच बोलत होते, अलीकडे मसाडी बोलायला लागल्या। तर मुद्दा संपत आला तो। माझी विनंती हिंदूंनो, चुकीच्या मेसेजला भीक घालू नका। चुकीच्या मेसेजला, हलकट मेसेजला भीक घालायची नाही। अजूनही लोकांचे इतके वाद आहेत, हनुमान जयंती का जन्मोत्सव? भाऊ तो आधी मंदिरात येई, मग आपण विचार करू ना। आमच्या पिढ्या गेले येते हनुमान जयंती करता करता, हनुमान जन्मोत्सव साजरा करता करता आमच्या पिढ्या गेले तिथे। अजूनही साधू संतावर, संत परंपरेवर अजूनही माझं एक वाक्य लक्षात घ्या, 4 पुस्तकं वाचून आध्यात्मिक तुमच्या शंकांचं निरसन होऊ शकत नाही। यासाठी परंपरेने वारकरी व्हावं लागतं, तर शंकाचं निरसन होतं। मन में सच्ची श्रद्धा और विश्वास हो तो कंकर में भी शंकर दिखाई देता है। मन में सच्ची श्रद्धा और विश्वास ना हो तो शंकर में भी कंकर दिखाई देता है। परमार्थ हा ज्ञानाचा नाही, हा अंतःकरणाचा आणि श्रद्धेचा विषय आहे। विठ्ठल परमार्थाला लागलात काय होतं, काहीच व्होल्टेज कमी जास्त झालं का त्यांचे बल्ब उडत येत। कळते ना माझी भाषा? परमार्थ करत असताना दुःख कमी जास्त झालं की मग त्यांचा ध्येयापासून ते बाजूला जातात, मुमुक्षु या अवस्थेपर्यंत पोहोचत नाही। विनंती असेल माझी आपल्याला, परमार्थामध्ये आला जग तुम्हाला नावं ठेवत असेल, पण लोक निंदेकडे लक्ष देऊ नका।
ध्येयापर्यंत ज्याला गाठायचं त्याने लोकनिंदेकडे लक्ष द्यायचं नाही. सोपं बोलू, कदाचित माझा अधिकार नसेल बरं का, तीर्थावर आणि सद्गुरूच्या सानिध्यामध्ये माझी सेवा आहे. पण काय करू, कधी कधी वारकरी संप्रदायाला झेंडा फडकवता फडकवता कधी झेंडा खाली कडून त्याचा दांडाही वर करावा लागतो. गावात हत्ती आला तर कुत्री भुंकतच असतात. हत्तीने मागं वळून फिरून पाहायचं नाही, मग कुत्र्याची किंमत वाढत असते. हत्तीने मस्त त्याच्या मस्तीत चालायचं. भुंकणाऱ्या कुत्र्याला फेकून दगड मारण्यापेक्षा बिस्किट जवळ बाळगत जा, फायदा होत असतो. ढल आता आपल्यात असा बदल करा, नाव ठेवणाऱ्याला ठेवू द्या. आता आपल्या ऐकायची सवयच झाली. आदत 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 है जिसको पड़ी जिसकी आदत है, हम पर तो की है श्री जी ने कृपा, बस राधे कहने की आदत है। राधे 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 कहने की आदत सी हो गई। राधे 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 कहने की आदत सी हो गई। राधे राधे श्री राधे जय हो आदत सी हो गई। राधे कहने की आदत सी कंजूसपणा करूच नका गडे। एकदा काय झालं, पूज्यपाद श्री मोरारी बापू, विको कमी करा दादा, म्हणजे देऊ नका। एका खालून श्रोत्या मंडळीतून एक चिठ्ठी गेली स्टेजवरती आणि चिठ्ठीत असं लिहिलेलं होतं, बाबा बापू आप पागल, आपके चेले पागल, आप सभी पागल। हसू आलं पूज्यपाद श्री मोरारी बापू यांना। आणि बापूंनी त्या भक्ताच्या, त्या श्रोत्याच्या प्रश्नाचं उत्तर इतकं गोड वाक्यामध्ये दिलं, कान उंच करून ऐका गड्या। परमार्थाला लागल्यावर तुम्हाला फार रट्टी गट्टी सोसावी लागतात असं वाटतं ना तुम्हाला, एकदा हे वाक्य त्याने आपल्या काळजामध्ये उतरून घ्यायचं। अब मुझे पागल या दीवाना ही कहे, बीती बातें दोहराने की आदत सी हो गई। राधे 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 कहने की आदत सी हो गई। एकदा काय झालं, पूज्यपाद सांगितलं, आप पागल, आपके चेले पागल, आप सभी जन पागल। बापूने इतकं गोड उत्तर दिलं, इन बिगड़े हुए दिमाग में अमृत के लच्छे है, इन बिगड़े हुए दिमाग में अमृत के लच्छे है, हमें पागल ही रहने दो, हम पागल ही अच्छे हैं। आणि विको नकोय नाही आला। वृंदावनामध्ये तरी एका पागलांची टोळीच होती। मागच्या वर्षी त्यांचं निधन झालं, रसिका पागलजी महाराज। आणि भक्तीला लागलात ना तर पागल व्हावं। इकडे येडे शहाण्याचं कामच नाही, इकडे साऱ्या येड्याचंच काम आहे। जे संसाराच्या लायकीचे नाही ते परमार्थात योग्यतेचे विढल। परमार्थाला लागल्यानंतर अनेक रट्टे घट्टे सोसावे लागतील, पण तरी सुद्धा ध्येयापासून जो पदच्युत होत नाही आणि जो मोक्षाच्या रेषेवरती येतो, मोक्ष रेखे आला भाग्य विनटला, साधूचा अंकिला हरिभक्त। आणि पुढची अवस्था सांगितली, महापुरुष संशय हा साधू भेट अत्यंत दुर्लभ आहे। चंद्रामृत सुखे सेववेल, पंढरीनाथ गुरुजींनी मागाशी दिलेलं प्रमाण। चंद्रामृत सुखे सेववेल, असता जाता रवी धरवेल, बाई घेडा सागर तरवेल, परी त्या साधूची भेटी न होईल गा, व्याघ्र सिंहाची दूध जोडे, शेके चंद्रामृत हाता चढे, परी घरी प्रियाची भेटी ना तुडे, हे दुर्लभ भाग्य गाडे मनुष्य।
तात मिली पुणी मात मिली सुत भ्रात मिले मन वांछित पाय लोक मिले सुर लोक मिले विधि लोक मिले वैकुंठ ही जाय सुंदर और मिले सब ही सुख पर संत समागम दुर्लभ भाई संत समागम हा अतिशय दुर्लभ आहे बहु श्री राधे बाबा बहु बहु अवघड आहे संत भेटी पूर्वार्ध उत्तरार्धाचा थोड्या वेळाने गरज पडणार आहे संत भेट अतिशय दुर्लभ आहे किती भेट आहे शरद पौर्णिमेला चंद्र अमृताचा वर्षाव करतो कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर ज्यावेळी शरद पौर्णिमेची रात्र थोडक्यात कोजागिरीची रात्र आम्ही दूध आळवतोत ना पडलं चंद्रामृत पडलं त्याच्यावरती काय रिझन आहे याच्या पाठीमागचं प्रत्येक गोष्टीला काहीतरी वैज्ञानिक कारण आहे आपल्या अध्यात्माच्या शरद पौर्णिमेच्या दिवशी चंद्र अमृताचा वर्षाव करतो चकोर नावाचा पक्षी ते अमृतही प्राशन करतो आपल्याला ते सहज शक्य नाही महाराज सांगतात की प्रयत्नांती तुम्ही ते अमृतही प्राशन करू शकता चंद्रामृत प्रेम करणाऱ्या युगलांनी तर चंद्र ते एवढा बदनाम करून टाकला चंद्राला तरी डाग आहे चांद तारे तोडके लावूंगा भाऊ तुला सिमेंटची गुणी उचला ना पहा तुम्ही युरियाची थैली असते 50 किलोची ती उचलण्यासाठी 22 वर्षाचे कृष्णभाऊ 4 बहादर समोर येतात उचलतात छातीपर्यंत नेतात आणि पुन्हा खाली ठेवतात पुंडलिक वरदा पेंटची गुणी उचला ना आपल्याला 3दा 10वीत नापास झाला 3दा एवढी निष्ठा यांनी वर्ग सोडला नाही बेंच सोडली नाही याला कदरून मास्तरनी शाळा सोडली बदली करून घेतली आणि तो म्हणतो चांद तारे तोडके लावूंगा पानसटपणा केलाय पानसटपणा चंद्रामृत सुखे सेववेल चकोर नावाचा पक्षी ते चंद्रामृत धारण करतो प्राशन करतो सामान्य व्यक्तीला शक्य नाही पण प्रयत्नांती तुम्ही चंद्रामृतही प्राशन करू शकतात असता जाता रवी धरवेल आस्तमानाला जात असताना सूर्य आणि सूर्योदयाचा सूर्य रोखून धरणं ही गोष्ट अत्यंत कठीण आहे पण भारतामध्ये 2 पतिव्रता अशा होऊन गेल्यात शांडिल्या उर्मिला एकीने सूर्यास्ताचा सूर्य थांबवला आणि एकीने सूर्योदयाचा सूर्य थांबवला प्रयत्नांती तुम्ही प्रयत्न साध्य करू शकतात पण साधू संताची भेट प्रयत्नाने प्राप्त होणारी गोष्ट नाही वाघाचं आणि सिंहाचं दूध काढणं ही गोष्ट अत्यंत कठीण आहे
पण पराक्रमी पुरुष असेल तर तेही साध्य करू शकतो. आणि या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवरायांसारखे पराक्रमी पुरुष होऊन गेले की ज्यांनी एका वाघिणीचं सुद्धा दूध काढलं. मी थोतांड सांगणार नाही तुमच्या समोर, याला इतिहास साक्षीदार आहे. फक्त माझ्या बोलण्याचा विपर्यास कोणी करू नका. मी काय बोलते याची मी पूर्ण जबाबदारी घेते. तुम्ही काय ऐकता याची जबाबदारी मी स्वीकारत नाही. इतिहास साक्षीदार याला. राजांना गोष्ट कळाली की सज्जनगडावरती समर्थांचं पोट दुखतंय. तात्काळ राजे गेले, वैद्यांशी चौकशी केली. वैद्यराज, औषधी नाहीये का? राजे, औषधी आहे, पण ज्याच्यात औषधी घ्यायची ते पाहिजे वाघिणीचं दूध. राजांनी सांगितलं, वैद्यराज, वाघिणीच्या दुधाची चिंता तुम्ही कशाला करतात? तुम्ही फक्त औषधी तयार ठेवा, वाघिणीच्या दुधाची व्यवस्था मी करतो. काय करावं राजांनी? घोड्याला टाप मारली, सह्याद्रीचा उंच कडा गाठला. सकाळचा 8-8:30चा प्रसंग. भगवान सूर्यनारायणाची उगवलेली किरण, कवळं कवळं डोंगरावरचं गवत आणि त्यावरती कोवळे सूर्यनारायणाची पडलेली किरण. राजे विचार करू लागले, मला आता वाघी नेमकी भेटेल कुठे? पण सायन्समध्ये त्याला टेलिपॅथी म्हणतात, दूरमनु संप्रेषण. पहा, तुम्हाला एखादा माणूस जर तुमची आठवण काढत असेल तर त्याच्या नावाच्या आपल्याला गुचक्या लागत्या. मला लागली कुणाची? पुढचा आगाऊपणा करू नका बरं. ही टेलिपॅथी असते, दूरमनु संप्रेषण. ज्यावेळी एखाद्या वस्तूची उत्कट इच्छा तुम्ही तुमच्या मनात व्यक्त करता त्यावेळी ती वस्तू आपहून तुमच्या जवळ येते. वाघिणीच्या दुधाबद्दलची उत्कंठा राजांच्या मनात वाढली. परिणाम तसा घडला. त्या वाढलेल्या गवतातून 2 वाघिणींचे बछडे राजांना येताना दिसले. राजे विचार करू लागले, ज्या अर्थी बछडे येताना दिसतात त्या अर्थी वाघीण इथेच कुठेतरी असावी. राजांनी काय केलं? म्यानातली तलवार काढली, सर्र दिशेचा आवाज केला. तोपर्यंत झोपलेली वाघीण जागी झाली. कोणीतरी मनुष्य माझ्या बछड्यांवरती वार करतोय. विस्पारलेल्या डोळ्याने क्रोधायमान झाली, लाल बुंद डोळे झाले, आवेशात डरकाळी फोडली आणि राजाच्या अंगावरती झेप घेणार. एवढ्यात राजांनी काय केलं? हातातली तलवार घेतली, तिच्या अंगावर फेकली. ती वाघीण अलीकडे जागेवर उभी राहिली, स्तब्ध झाली. आणि त्या ठिकाणी राजांनी एका वाघिणीशी संवाद केला. याला इतिहास साक्षीदार आहे. राजाला जाणता का म्हटलं जातं? ज्याला आपल्या राज्यातील प्रत्येक व्यक्तींची नाही तर प्राणी मात्रांची आणि जीवजंतूंची भाषा सुद्धा कळते. भक्ती अपराधो सर्वत्र स्वामिनो दंडेक्षी येते, त्याला जाणता या पदाची उपमा दिली जाते. कोणालाही जाणता शब्दाची उपमा दिली जात नाही. नको ते लोक अलीकडे आलेत आणि कोणालाही जाणता शब्दाची उपमा दे, हे धादांत चुकीचं आहे. माझं कोणत्याही राजकारणाविरोधात मी माझं वक्तव्य नाही, पण स्तुती करण्यायोग्य असेल आणि उपमा देण्यायोग्य असेल तरच माणसाला उपमा देत चला, अन्यथा आपल्या वाणीचं तप घालू नका गड्या जीवनात. जाणता का म्हटलं जातं? राजाने तलवार फेकली, ती वाघीण अलीकडे स्तब्ध झाली. राजांनी संवाद केला, बाई तुझं माझं वैर नाही. ती अलीकडेच थांबली. अरे बाबा, माझी भाषा बोलतोस, नेमका आहेस तरी कोण तू? राजांनी सांगितलं, या देहाला शिवाजी असं म्हणतात. रडू लागली ती वाघीण. राजा, आम्ही स्वतः प्राण्यांमध्ये चर्चा करतो, भाग्यवान आहोत आम्ही, या महाराष्ट्रात आमचा जन्म झाला. भाग्यवान समजते रे राजा. तो आज राजा मी माझ्या दृष्टीने पाहते. बोल राजा, काय सेवा करू? तू आज माझ्या घरी आलास ना, कारण वण हे वाघिणीचं घर आहे ना, प्राण्यांचं घर. बोल राजा, काय सेवा करू मी? राजांनी सांगितलं, बाई काम तसं मोठं नाही, श्रीगुरूंचं पोट दुखतंय आणि औषध घेण्यासाठी मला तुझं दूध पाहिजे. राजा, सुवर्ण पात्र आणलंयस का रे? मला माहिती आहे ना, घेऊन आलोय मी. वाघिणीचं दूध एवढं तीक्ष्ण आहे, एवढं धारदार आहे की इतर पात्रांना छिद्र पाडून ते जमिनीत निघून जातं. शिक्षण हे सुद्धा एक वाघिणीचं दूधच आहे बरं का. जो जो हे प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. आणि खरा अधिकार आम्हाला ज्ञानोबा तुकोबारांनी दिला. त्यानंतर मग महिलांना अधिकार श्री संतांनी दिला आणि त्याच्यानंतर शिक्षणाचा अधिकार फुले दाम्पत्यांनी सगळ्या महिला वर्गांना दिला. शिक्षण एक वाघिणीचं दूधच आहे. मी सुवर्णपात्र घेऊन आले. रडू लागली ती वाघीण. राजा, माझ्या जीवनात एक कमतरता आहे रे. त्रेतायुगामध्ये प्रभू श्री रामचंद्रांनी 24 प्राण्यांना शाप दिले, त्यातली मी एक वाघीण. मला रामप्रभूचा असा शाप आहे, जोपर्यंत तुझे बछडे तुला स्तनपान करत नाही तोपर्यंत तुझ्या स्तनातून दूधच येणार नाही. मला जर रामाचा शाप असेल तर माझं दूध कसं देऊ मी तुला? रडू लागली.
क्षमा कर रे राजा, माझं दूध मी तुला देऊ शकत नाही. राजांनी सांगितलं तू त्याची चिंता करू नकोस, ते काढायचा मी प्रयत्न करेल. काय आत्मविश्वास असेल राजांमध्ये, कमालीचा आत्मविश्वास. एकदा केलेला प्रयोग पुन्हा जीवनात कधी केला नाही. पहा तुम्ही शिवचरित्र अभ्यास. राजांनी मांडी घातली, डोळे झाकले आणि राजे काहीतरी म्हणू लागले. चमत्कार असा घडला, ज्या वाघिणीच्या स्तनातून कधी दुधाच्या धारा वाहू शकत नव्हत्या, त्या वाघिणीच्या स्तनातून दुधाच्या धारा ओसंडून वाहू लागल्या. पुन्हा रडू लागली ती वाघीण. राजा नेमका कोण आहेस तरी? असा कोणता मंत्र म्हटलास जिथं प्रभू श्री रामचंद्राची ताकद सुद्धा कमी पडली? त्यावेळी छत्रपतींनी सांगितलं, मी कोणतेही मंत्र म्हटलो नाही, तर मला माहिती होतं जगातला चमत्कार जी गोष्ट घडून आणू शकत नाही, तो चमत्कार घडून आणण्याची ताकद माझ्या जगद्गुरु तुकोबारायच्या अभंगामध्ये. जगद्गुरु तुकोबारायचा अभंग गायला आणि जगातला सगळ्यात मोठा इतिहास घडला. राम तुका राम दो नाम एक अंग, उनका सेतू भंग गया पर इनका सेतू अभंग. वाघाचं सिंहाचं दूध काढणं ही गोष्ट अत्यंत कठीण आहे, पण छत्रपती शिवरायांसारखे पराक्रमी वीर असतील तर प्रयत्नांती तुम्ही वाघाचं सिंहाचं दूधही काढू शकतात. पण साधू संतांची भेट ही प्रयत्नांनी साध्य होणारी गोष्ट नाही. बाह्य हेळा सागर तरवेल, समुद्रातून तरुण जाणं ही गोष्ट अत्यंत कठीण आहे. जय हो. क्या बात है. साधू संतांची भेट होण्यासाठी एकतर भगवत कृपा लागते अथवा अनेको जन्माचं शुद्ध पुण्य लागतं. मग साधू संतांची भेट होईल यासाठी आम्ही काय करावं? महाराज सांगतात त्यांना शोधत फिरू नका, कारण साधू संत येतीलही, सानिध्यात राहून जातीलही, पण तुम्हाला संत भेटीचं महत्व न कळल्यामुळे अवमूल्यन होईल. कारण साधू संतांच्या कपाळावरती लिहिलेलं नसतं पंढरीनाथ गुरुजी का पांडुरंग फॅक्टरीतला माल आहे म्हणून, असं लेबल असतं का? मग काय करावं? संत भेटतील यासाठी काय करावं? तुकोबाराय सांगतात, माझ्या जीवनामध्ये मी संतांना शोधत फिरलो नाही, संत होऊन माझा अंगीकार करतील त्या योग्यतेचं मी बनलो, त्या योग्यतेचं. जसं माऊली ज्ञानोबराय सांगतात, तैसे कर्म जैसे कर्म सांगणार दशा, जेते होय विरेशा, मग श्री गुरु अपैसा भेटेची गा, त्या योग्यतेला प्राप्त हो. थोडक्यात सांगू, पोपटाने आंब्याला खावं यासाठी आंब्याने पिकून बसावं. प्रचार करायच्या भानगडीत आणि जाहिरात करायच्या भानगडीत पडू नये. पहा तुम्ही, जाहिरात करून करून अनेकदा काय होतं, जाहिरात करून बऱ्याचदा फजिती होते माणसाची. जाहिरात न करता, साधू संतांना न शोधता त्या योग्यतेचं मी बनलो, त्या योग्यतेचं मी बनलो. नाही, एक दिवस गंगेच्या स्नाना करता जात असताना सापडविले वाटे जाता गंगा स्नाना, मस्तकी तो जाना ठेविला कर, भोजना मागती तूप पावशेर, पडिला विसर स्वप्ना माझी.
एक दिवस गंगेच्या स्नानाकरता जात असताना श्री गुरु संतांनी मला आपहून सापडलवलं. ज्यावेळी त्यांची मला भेट झाली त्याच वेळी मी त्यांच्या चरणांना मिठी मारली. त्यांनी माझ्या मस्तकावरती वरदहस्त ठेवला, बाबाजी नाव सांगितलं आणि कानामध्ये रामकृष्ण हरी मंत्र दिला. ज्यावेळी संतांची भेट झाली त्यावेळीच मी त्यांच्या चरणांना मिठी मारली. तो काळ, ती वेळ, ती संत भेट माझ्या जीवनातील धन्य आहे. धन्य काळ वाजवान एकदा टाळी. असं वाटतं वंजळभर साखर घ्यावी सगळ्याच्या मुखात घालावी. वंजळ वंजळ गातात सगळे माईबाप, पण थोडाच आवाज अंतःकरणाला स्पर्श करून जातो. मग गायक अनेक असतील पण हास्य नाही बर का. इंद्रो वादिन मृदंग या ठिकाणी भक्ती ज्ञान वैराग्याचा पाऊस आहे गड्या. त्रिवेणी संगमावरती प्रल्हाद स्थालधारी तरलगती तयाच्या उद्धव कांसेधारी विनाधारी स्वरर्षी स्वर कुशलतया राग करता अर्जुनो भूतो इंद्रो वादिन मृदंग. जणू इकडे कृष्णा महाराज आणि इकडे उद्धव महाराज. उद्धव आणि कृष्णा काय जोड लागली गड्या. इंद्रो वादिन मृदंग जय जय सुकरा कीर्तनंते कुमारा यत्राग्रे भाव भक्त्या सरस रचना व्यास पुत्रो बभू. वादक अनेक असतील पण हास्य नाही. बाकीचे धन्य काळ संत भेटी पायी मिठी पडली तो. माझ्या जीवनामध्ये तो काळ धन्य आहे की ज्या काळामध्ये मला संताची भेट झाली. संत भेट जीवनामध्ये अतिशय दुर्लभ आहे आणि गरजेची पण आहे. एक विनंती असेल माझी माईबाप, पूज्यपाद श्री डोंगरेजी महाराजांना कलियुगामध्ये शुकाचार्य म्हटलं जातं. त्यांच्या मुखातले एक वाक्य, सगळ्या तरुणांनी कृपा हे वाक्य काळजामध्ये उतरून घ्या. आयुष्याचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. कीर्तन मनोरंजन म्हणून ऐकू नका. कीर्तन इज नॉट एंटरटेनमेंट बट कीर्तन इज इंटरमेंटेनन्स. कीर्तन हे मनोरंजनाचं साधन नाही तर ते मनोमंथनाचं साधन. पूज्यपाद श्री डोंगरेजी महाराज यांच्या मुखातले वाक्य, जेवढा तरुण वर्ग या ठिकाणी, संगत बुरी बला आहे संगत का रंग लग जाता है. ज्याला जीवन समृद्ध करायचे त्याने रात्रीचे मित्र कमी करायचे आणि सकाळचे मित्र वाढवायचे. रात्रीचे मित्र जीवन उद्ध्वस्त करतात, सकाळचे मित्र जीवनाला दिशा देणारे असतात. फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. के पीछे भागती और फिर कहती की धोका हो गया. कधी गाथा ज्ञानेश्वरीची, ज्ञानोबा तुकोबारायची,
हरिपाठाची संगत करून पहा, आयुष्याचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. संगत सज्जन की करले संगत सज्जन की करले संगत सज्जन की करले संगत सज्जन की करले संगत सज्जन की जन्म का क्या बात आहे. सार्थक कछु करले वा वा. जन्म का सार्थक कछु संगत सज्जन की करले संगत सज्जन की करले संगत मत करना भाई खोटी संगत मत करना भाई खोटी मत करना भाई खोटी संगत मत करना भाई खोटी संगत मत करना भाई खोटी ए भाई वा, क्या बात आहे. संगत सज्जन की करले पतन उद्धार संघाचा महिमा. एक मुलगा ताडाच्या झाडाखाली उभा होता. ऐकताय ना तुम्ही? एक मुलगा ताडाच्या झाडाखाली उभा होता, ग्लास मध्ये दूध घेऊन पित होता. येणारे जाणारे पाहणारे त्याच्याकडे पाहून काय म्हणतील हो, कशाच्या झाडाखाली उभा आहे, काय पितोय, दूध पितोय असं म्हणतील का? काय पितोय? दूध पिऊन सुद्धा ताडी प्यायल्याचा का आरोप आला? झाडाखाली उभा राहिलास तर बदनाम झाल्यास. भल्या माणसा, रात्री खांब्याच्या खाली लाईटच्या खाली उभा राहून आपण कोणासोबत गप्पा आणतो याच्यावर आपल्याला गावातले लोक मोजतील. संगत जीवनामध्ये अतिशय महत्वाचा टर्निंग पॉइंट आहे. संगत कोणाची करावी? जीवन घडतंही संगतीनेच आणि बिघडतंही संगतीनेच. आम्ही बी घडलो, तुम्ही बी घडा ना. संत संगत अतिशय महत्वाची. विदर्भामध्ये एक थोर संत होऊन गेले, प्रज्ञाचक्षु ज्ञानेश कन्या गुलाबराव महाराजजी मादानकर. महाराजांचं वास्तव्य एका गावातून दुसऱ्या गावामध्ये असायचं. एका गावामध्ये महाराजांचं वास्तव्य होतं. त्या गावामध्ये एक हिराबाई नावाची वेश्या राहत होती. आयुष्यभर वाईट कर्म केलं आणि उतार व्हायला लागली. तिला पश्चाताप झाला. आणि एक लक्षात घ्या, जगात फिरा तुम्ही पण पश्चातापासारखं दुसरं तीर्थ नाही. बघ, पश्चातापानं माणूस धुतलाच गेला पाहिजे. पश्चाताप झाला, कुकर्माचा कंटाळा आला, पण आपली सावली गावात पडू देत नाहीत लोक. महाराजांचं दर्शन मला कसं मिळेल? काही लोकांकरवी तिनं प्रस्ताव ठेवला आणि महाराजांच्या समोर ज्यावेळी त्या बाईचा प्रस्ताव गेला त्यावेळी गुलाबराव महाराजांचं अंतःकरण कळवळलं. साधू तो ये महाराज, जे करंजले गांजले त्यासे म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथीची जाणावा. वैष्णव जन तो तेने काही जे पीड पराई जाने रे, कर दुःखी उपकार करे तोय मन अभिमान ना आनी रे. वैष्णव जन तो श्रीराधे. वा वा.
काटा निहटे वाजवाना टाळी ती व्यथा जीवी उमटे तैसा कोडे संकटे पुढीला चेनी दर्शनासाठी परवानगी दिली हिराबाई महाराजांच्या दर्शनासाठी आली महाराजांच्या चरणावरती साष्टांग प्रणिपात केला आणि पश्चातापामध्ये प्रायश्चित्त करून तिने धुतल्याच गेली पापातून महाराजांना विनंती केली प्रथम स्वतःचं पाप प्रगट केलं महाराज आयुष्यभर कुकर्म केलं मला पश्चाताप झाला मला उद्धाराचा मार्ग सांगा त्यावेळी गुलाबराव महाराज मादानकरांनी सांगितलं हिरा तू ज्ञानेश्वरीचं पारायण कर महाराज मला लिहिता वाचता येत नाही हो मी पारायण कसं करू महाराजांनी दुसरा पर्याय सांगितला ज्ञानेश्वरी दररोज समोर ठेवावी प्रत्येक ओळीवरती बोट ठेवत जा आणि ज्ञानेश्वर माऊली असा जप करत जा गुरु कधी तारक नसतो गुरु हा भाव तारक असतो भांडवल तरी गाठी विश्वास गुरु कधी तारक नसतो तुमच्या भावाची बैठक किती मजबूत आहे यावर तुमचा उद्धार निश्चित असतो घरी गेली ती प्रत्येक दिवशी ज्ञानेश्वरी समोर ठेवावी ज्ञानेश्वर माऊली अशी दिनचर्या दिनकर्म तिचा चालू झाला दिनक्रम दररोज तिने ज्ञानेश्वरी समोर ठेवावी ज्ञानेश्वरीचं पारायण करावं ज्ञानेश्वर माऊली असं भजन तिचं सतत चालू झालं आणि ज्ञानेश्वरीमध्ये ज्यावेळी एखाद्या व्यक्तीची साधना दृढ होते त्यावेळी त्याला अंतिम क्षण जवळ आलेला दिसतो तिला कळालं माझा अंतिम क्षण जवळ आला शेजार पाजारच्या लोकांना बोलवलं सांगितलं तुळशीचं पान पाण्यात टाका ते तीर्थ माझ्या मुखात द्या ज्ञानेश्वरी माझ्या छातीवर द्या आणि माझ्या महाराजांना जाऊन निरोप द्या महाराज तुमची हिराबाई ज्ञानेश्वर माऊली म्हणत गेली ज्यावेळी महाराजांना ही बातमी कळाली त्यावेळी गुलाबराव महाराज मादानकरांच्या मुखातली वाक्य माझी हिरा माऊलींच्या मांडीवर जाऊन बसली एका वेशेला सुद्धा सद्गुरूंची भेट झाली संतांची भेटी झाली तर ती वेशा माऊलीच्या मांडीवर जाऊन बसत असेल यापुढे जाऊन बोलू एका वेशेला जर सत्संगती होत असेल तर वेशेच्या घरात गायलेला अभंग संप्रदाय येते एका वेशेच्या मुलीची समाधी पांडुरंगाच्या दरबारात आहे आधी तिचं दर्शन आहे आणि मग पांडुरंगाचं दर्शन आहे हा फक्त संत भेटीचा परिणाम आहे मैबा संत भेट जीवनामध्ये अत्यंत महत्वाची साधू संताची भेट झाल्याच्या नंतर जीवनाची दशा बदलून जाते जसं लोखंडाला परिसाचा स्पर्श झाला तर लोखंडाचं तात्काळ सोनं बनतं आपुल्या महिमाने धातू परिसे केले सोने पण त्या परिसात एक कमतरता आहे परीस लोखंडाला सोनं बनवू शकतो पण परीस लोखंडाला परीस बनवू शकत नाही या पुढचे साधू संत आहेत 18 पगड जाती धर्माच्या व्यक्तीला वारकरी संप्रदायामध्ये विश्व माऊली ज्ञानोबारायांनी शिष्यत्व नाही तर संतत्व प्रदान केलं सोनं नाही तर परीसच करून टाकलं की ज्यांच्या स्पर्शाने आज या जीवाचं सोनं होतंय म्हणून पृथ्वी निर्माण झाल्या पण विश्व माऊली ज्ञानोबारा एवढा श्रेष्ठ संत जगाच्या पाठीवरती नाही सर्व जाती धर्माचा भेदभाव बाजूला ठेवून 18 पगड जातीच्या लोकांना संप्रदायात प्रवेश देणारा फक्त मातृत्वाच्या अंतःकरणाचा वारकरी संप्रदाय मैबा वारकरी संप्रदाय नारे वारकरी ज्यावेळी साधू संतांची भेट माझ्या जीवनामध्ये झाली धन्य काळ संत भेटी त्यांच्या चरणांना मी मिठी मारली पायी मिठी पडली तो पर या संत भेटीचा परिणाम आणखी काय झाला संदेहाच्या सुटल्या गाठी संदेहाच्या सुटल्या गाठी संदेहाच्या सुटल्या गाठी संदेहाच्या सुटल्या गाठी झालं मोठी संदेहाच्या सुटल्या गाठी किंवा संदेहाची सुटली गाठी झालो पोटी शीतळ
दूध नासण्यासाठी एकही मिठाचा खडा पुरेसा आहे आणि अख्खा पुडा टाकला काय आणि एक खडा टाकला काय दुधाचा सत्यानाशच होणार आहे। तसं पारमार्थिक अथवा प्रापंचिक जीवनामध्ये एक जरी संदेह निर्माण झाला तर चांगले संसार उद्ध्वस्त होतात आणि परमार्थाचं सुद्धा वाटोळं होतं। एक संदेह संशयाहुनी थोर आणि पाप नाही घोर विनाशाची वाघूर प्राणी असे अर्जुनाचे सुद्धा उद्गार आहेत। गत संदेह संदेह गत हा म्हणजे याच्या आधी संदेह होता, पण ज्यावेळी श्री गुरु संत माझ्या जीवनामध्ये भेटले नामरूपी अंजन त्यांनी माझ्या डोळ्यामध्ये घातलं। कृष्णांजन एक वेळा डोळा घाली ताडण, कृष्णांजन एक वेळा डोळा खाली जात कृष्णार्जुन एक वेळा दुःख गेले तुटले धर्म जागो सदैवाचा जो परोपकारी आंधळ्या दृष्टी देतो। नामरूपी अंजन माझ्या डोळ्यामध्ये घातलं आणि त्याने माझ्या अंतःकरणावरती संशयाची जी पटला आली होती, मला वाटलं कोणी चिठ्ठीच घेऊन विठ्ठल संदेहाच्या सुटल्या गाठी झालो पोटी शीतळ, संदेह जीवनामधला गेला, संदेहाच्या गाठी गेल्या। आणि काय आहे ना महाराज, बाहेरच्या गाठी असल्या तर सुटतात, कळतंय ना तुम्हाला? मोकळे असं जगाड्या एखादीशी पुटकून मरून जातात असं म्हणतात। जे मोकळे असतात ते मोकळ्या मनाचे असतात, जे गालातल्या गालात असतात ते प्युअर आतल्या गाठीचे असतात। वरच्या गाठी सोडता येतात हो, पण आतल्या गाठी सुटतच नाही। माझ्या पोटात शीतळता प्राप्त झाली, झालो पोटी शीतळ, माझा वेळ संपत आला। तिसऱ्या चरणाचा अर्थ सरळ भवनदीचा झाला तारा या उत्तरा प्रसादी। साधू संत आपल्या जीवनामध्ये परमार्थाचा मार्ग दाखवण्यासाठी भेटले नसते माईबाप,
अजूनही आपल्या परमार्थाची काय अवस्था झाली असती। या संसाररूपी समुद्रातून सागरातून जर तरलो असेल तर त्या संतांच्या वचन प्रसादाने आणि सद्गुरूंच्या वचन प्रसादाने। एक गीत मी माझ्या कथेमध्ये प्रेमाने म्हणत असते, कदाचित फारच चेष्टा होत नसेल तर म्हणायला काय हरकत नाही, दुस्साहस नसेल हे। साधू संतांकडे पाहून कधी कधी म्हणत जा, सद्गुरूंकडे का पाहून पाहून कधीतरी म्हणत जा, हमें और जीने की चाहत ना होती अगर तुम ना होते, अगर तुम ना होते, हमें और जीने का सहारा न मिलता, भंवर में ही रहते किनारा न मिलता, किनारे की भी तो लहर आग होती अगर तुम न होते, अगर तुम न होते, हमें की चाहत ना होती अगर तुम न होते, अगर तुम न होते। भवसागर तरता कारी करी तसा चिंता, वै कटी कर ठेवून या आग लगी आसमान में सर सर गिरे अंगार, अगर संत ना होती दुनिया में तो जल जाता संसार। ज्ञानोबा तुकोबराय जर महाराष्ट्राच्या भूमीला प्राप्त झाले नसते तर मला वाटतं अजूनही पाखरं धरून भाजून खायची वेळच आपल्यावर आली असते। धरा 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 मारा 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 काय असते, अजूनही काऊन डळच असतो आपण, अजूनही रानटीच असतो, अजूनही आपण आदिवासीच असतो, वनात फिरणारे। परमार्थाची काय बिकट अवस्था असते माईबाप, पण महाराष्ट्रात परमार्थाचा कळस झाला तो फक्त सांप्रदायिक संतांमुळे, फक्त सांप्रदायिक संतांमुळे। उपकार आहेत त्या साधू संताचे। भव नदीचा झाला तारा या उत्तरा प्रसादे, संदेहाच्या सुटल्या गाठी झालो पोटी शीतळ। एकदा मोठ्या प्रेमाने हात वरती घ्या ना। मातृवर्ग पिता शिवाय ओम नमः शिवाय। वाजवणार नाही आणि घरी गेल्यावर जनावर दिसलं तर मला बोलायचं नाही, कुच्चरपणा लबाडपणा करायचं नाही। टाळी वाजवा। महिला मंडळ, तरुण मंडळ,
टाळी 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 थांबा. टाळी टाळी असं वाटतंय सगळ्या महाराज मंडळीहून एखादी म्हातारी ओवळून टाकावी. हा, हर हर गर्जना भयंकर झाली, गर्जना भयंकर झाली, गर्जना भयंकर झाली, ठोकली टाळी आग भडकली. सेन सागर खवळे मोठा, सेन सागर खवळे मोठा, फाडखड घोड्यांना टापा, वीर झुंजाया घेती जय पारजी, वीर झुंजाया घेती जय पारजी, वीर झुंजाया घेती जय पारजी. छत्रपती शिवाजी महाराज की, संभाजी महाराज की, माता की, भारत माता की, हर काय घालू ओवळणी, काय घालू ओवळणी, राजमाता तुका महान, शिवा बसला शेजारी ओवाळी प्रेमान. काय घालू ओवळणी, राजमाता तुका महान, शिवा बसला शेजारी ओवाळी प्रेमान. काय ओवाळणी अवघड, अवघड घ्यावा कोणगड, काय ओवाळणी अवघड, काय ओवाळणी अवघड, अवघड घ्यावा कोणगड, वैरी तुझ्या पुढं वाकविल मानजी, वाकविल मानजी, वाकविल मानजी. अक्षदाने भरलेली वाटी बाजूला सारली आणि तान्हाचे मालुसरे कडाडले. राजा आऊच आहे आधी लगीन कोंढाण्याचं आणि मग माझ्या रायबाचं, आधी लगीन लावीन कोंढाण्याचं. हो. आधी लगीन लावीन कोंढाण्याचं, मग रायबाचं, ब्रीद हे आमूचं. वागिला हने हदेश कार्या, वागिला हने वागिला देव धर्माची साथ आम्हा, शिवराया हात एकची दास, शिवराया हात एकची दास, शिवराया हात एकची दास. अक्षदाने भरलेली वाटी बाजूला सारली आणि तान्हाजी मालुसरे मुजरा करतात राजांना. राज घ्या हो आमचा मुजरा, घ्या हो आमचा मुजरा. कदाचित हा माझा मुजरा शेवटचा मुजरा तर नसेल ना. हा मुजरा घ्यावा शेवटचा मित्राचा, हा मुजरा घ्यावा शेवटचा मित्राचा.
जर मेलो तिकडं तर सांभाळ करा पुत्राचा सरदार रायबाहाची हे तू अंतरीचा गड घेतो तरी समाग येतो गड घेतो तरी समाग येतो नाहीतर धरतो रस्ता स्वर्गीचा रस्ता स्वर्गीचा रस्ता स्वर्गीचा क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज महाराज श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की संभाजी महाराज की धर्म की अधर्म का प्राणियों में सद्भावना गो हत्या विश्व का कल्याण हर 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 विठ्ठल विठ्ठल उत्तरा प्रसादी संदेहाच्या सुटल्या गाठी झालो पोटी शेतळ या पलीकडे जाऊन सांगायचं ठरलं तर संत मंगल आहेत मंगलमय स्वरूप आहेत संत उदार आहेत त्यांच्या इतके उदार त्रिभुवनामध्ये कोणी नाही भैरवी शेवटचं चरण तू कमल आता, तू कमल